फर्स्ट टाइम जिम जॉईन केली, आधी कधी वर्कआउट केलं नाही, त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी वॉर्मअप काय काय करायचा वर्कआउटच्या आधी ऍज अ बिगिनर हे सांगणार आहे मी. वॉर्मअप मध्ये एक सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतो की जेवढे पण आपले बॉडी मधले जॉईंट्स आहेत, जिकडनं बॉडीचे मुवमेंट त्या अवयवांचे मुवमेंट होते त्या जॉईंटला त्या डायरेक्शनला मूव्ह करून घ्यायचे. जसं वॉर्म करताना बरेच जण विसरतात काय काय करायचं, ते एक सिक्वेन्स आपण ठेवूया की डोक्यापासून चालू करणार खाली टोपर्यंत जायचे. मग आता पहिला जॉईंट कुठला येतो नेकचा, तर नेक मध्ये काय काय करू शकतो, हे अप डाऊन झालं, साईड झालं, रोटेशन झालं, रिव्हर्स रोटेशन झालं. आता नंतर जॉईंट कुठला येतो शोल्डरचा, शोल्डरची मुवमेंट काय काय होऊ शकते, हे अप झाले, अप डाऊन, हे साईड झाले, हा पूर्ण रोटेशन झाला, सेम रिव्हर्स झाला. शोल्डर डिप्रेशन घेऊ शकता, हे वरती खाली, ही मुवमेंट लॅट पुल डाऊन ला होते आपल्या, किंवा लॅट पुल डाऊन आपण करतो. आपली स्पाइन मध्ये काय काय होऊ शकतं, हे रोटेशन होऊ शकते, साइड कॅट कॅमेरा पण होऊ शकतो. ती मी तुम्हाला स्टँडिंग मध्ये दाखवतोय. एल्बोचं जॉईंट, एल्बोला आता मुवमेंट काय होते की एक होऊ शकते, हा एल्बो पूर्ण असं पण रोटेट होऊ शकतो. हा झाला पुढचा आला रेस्ट मुवमेंट, रेस्ट झाले रोटेशन, रिव्हर्स झाले, हा कम्प्लीट रोटेशन, रिव्हर्स. लेग्स, आता लेग्सचे कुठले कुठले मुवमेंट होऊ शकते, हा फ्रंट पूर्ण, हा होऊ शकतो, साईड लाईन येऊ शकतो, नीचा फ्रंट झाली, बॅक किक, बॅक किक टोटल काय काय नंबर. नंतर टो आला, अप डाऊन, रोटेशन. तर हे ओव्हरऑल फुल बॉडी वॉर्मअप करायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, वॉर्मअप हा नेहमी फुल बॉडी करायचा, आणि नंतर ऍडिशनल तुम्ही इंटरमिडिएट लेवल किंवा ऍडव्हान्स लेवलचे ते जे पर्टिक्युलर मसल जो ट्रेन करतात त्याचा एक्स्ट्रा वॉर्मअप करू शकतात. जसं लेग्सच्या वेळेला फुल बॉडी तर करणारच तुम्ही, आणि ऍडिशनल काही लेग्स साठी एक्स्ट्रा वॉर्मअप करू शकतात. आता ऍज अ बिगिनर साठी व्हिडिओ बनवली आणि एक तुमच्या नॉलेज साठी व्हिडिओ बनवलेली. तर हे वॉर्मअप रोज करायचे, कार्डिओच्या दिवशी पण करू शकता, काही नुकसान तर नाही होणार आहे, जे होईल चांगलंच होईल.